मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मी याआधी सांगितलं आहे की माझ्या आजारपणात माझी एक स्टोरी वेगळी होती की फक्त आजाराशी फाईट मी करत नव्हते त्यावेळेस. मी लोकांशी सोबतही फाईट करत होती, मी नात्यांसोबत फाईट करत होती. माझी फाईट ही माझ्या मुलीसाठी होती, माझी फाईट ही माझ्या हक्कासाठीही होती. कुठलीही मुलीचं जेव्हा एकदा लग्न होतं ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तिच्या लाईफ पार्टनरची असते आणि सासरच्यांची असते. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. आमच्याकडे ही स्टोरी जरा वेगळी आहे. तर पहिला तर मला हा एक झटका बसला, एक मानसिक आणि इमोशनल धक्का बसला की जेव्हा माझ्यावर हे ॲलिगेशन्स करण्यात आले की ही जी बिमारी आहे, हा जो आजार आहे तो मला लग्नाच्या आधीपासून आहे. सो म्हणजे त्याही सिच्युएशनमध्ये त्या लोकांची मला कीव येत होती आणि रागही येत होता आणि म्हणजे काय बोलावं, म्हणजे बोलण्याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी होत्या की वेल एज्युकेटेड लोक जे स्वतःला समजतात, मेडिकोस समजतात आणि अशा लोकांची मेंटॅलिटी ही होती की बा ही बिमारी मला लग्नाच्या आधीपासून आहे. इफ सपोज मला जर तो आजार लग्नाच्या आधीपासून असता तर माझ्या पॅरेंट्सनी माझं धूमधडाक्यात लग्न करण्याऐवजी माझी ट्रीटमेंट आधी केली नसती का? मला त्या सिच्युएशनमधून आधी बाहेर काढलं नसतं का? तर मी आधी सांगितलेलं की 2018पासून म्हणजे माझी मुलगी 5-6 महिन्याची झाल्यानंतर माझा दात दुखायला लागला, दाढ दुखायला लागली. तेव्हापासून हा मला त्रास होता आणि ऑब्व्हियसली मी चेकअप केलं, मी सगळं केलं, हे इन्व्हेस्टिगेशन्स केले, पण ते नॉर्मल येत होते, पण ते दुखत होतं माझं थोडंफार. तर मी डॉक्टरांकडे गेले जेव्हा फर्स्ट टाईम, तेव्हा मी डॉक्टरांनाही हे सांगितलं की आणि माझ्याकडे त्याचे सगळे फाईल्स होत्या की मी सर्वात पहिले डॉक्टर रविकिरण फाळके अकोला त्यांना दाखवलं होतं. तिथून आमची ट्रीटमेंट झाली होती. त्याने माझी अक्कलदाढ काढली आणि अक्कलदाढ काढल्यानंतरही मला तो त्रास सुरूच होता. तर मग पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करत गेलो. तर फायनली 20 डिसेंबर 20मध्ये तर डायग्नोज झालं फायनली FNSC थ्रू की बाबा इथे साधी गाठ आहे म्हणून. सो तर मला सांगायचं हेच आहे की कधी अंगठाछाप लोक, अडाणी लोक आपण म्हणतो, तर त्यांनाही माणुसकी असते, त्यांनाही गोष्टी समजतात की ह्या आजार कधी कुठलं रूप घेईल. कधी काही लोकांमध्ये थर्ड स्टेजमध्ये डायग्नोज होतं, गोष्टी डायग्नोजसुद्धा होत नाही. आणि हा आजार असा आहे की कधी मला काही सिम्पटम्स दाखवत नाही, अचानक सगळ्या गोष्टी घडतात. पण मला होतं की 2018पासून काहीतरी मला दुखत होतं आणि आम्ही सगळे दाताचा प्रॉब्लेम म्हणून त्याच्यावर गेलो आणि कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीही माझं असं आलं नाही की बा तिथून काहीतरी आपल्याला हिंट मिळेल म्हणून. सो लोकांनी, माझ्या सासरच्या लोकांनी आणि सगळ्यांनी माझ्यावर हे ॲलिगेशन्स केले होतं की बाबा हा आजार हिला लग्नाच्या आधीपासून आहे. सो पण सगळेच लोक काही बेअक्कल नसतात, लोकांना कळतात गोष्टी. तर त्यांनी जेव्हा हे सांगितलं तर तेव्हा लोकांनीच त्यांना चूप केलं की मग तिला लग्नाच्या आधीपासून असतं तर तिच्या पॅरेंट्सनी तिचं म्हणजे ट्रीटमेंट आधी केली असती ना. लग्नात तेवढा पैसा खर्च केला त्यांनी, तर त्याच्या आधी त्यांनी तिची ट्रीटमेंट केली असती. तर हा फनियस्ट आता वाटतो, पण म्हणजे आता हसायला तर त्या लोकांवर, त्या मेंटॅलिटीवर. आणि ते स्वतःला खूप वेल एज्युकेटेड समजतात आणि आम्ही काय शिकलेलो आहो आणि काय, आणि पण त्यांची जी हे आहे एकदम झिरो आहे. तर सांगायचं हेच आहे की आपल्या आजूबाजूला अशा मेंटॅलिटीचे लोक असतात. तर ते आपल्याला माहीत नसतं. जेव्हा आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपल्याला लोकांचे खरे रूप दिसतात आणि लोकांचे खरे विचार दिसतात, लोकांची खरी मेंटॅलिटी दिसते. आणि माणुसकी हा जो शब्द आहे काही लोकांमध्ये तो अजिबात नसतो, तो झिरो असतो. कारण अशाच सिच्युएशनमध्ये तो कधी झाला, काय झालं, एक गोष्ट त्यातली, पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तीला आधार देणं, त्या व्यक्तीची ट्रीटमेंट करणं, आपली कर्तव्य पार पाडणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर ते माझ्या बाबतीत अजिबात झालं नाही आणि तो एक धक्का तेव्हा मला होता. पण परिस्थिती इतकी गंभीर होती, इतकी भयानक होती की त्या लोकांचा विचार करणं आणि त्यांच्याशी काही म्हणजे बोलणं, वाद घालणं हा तेव्हा वेळही नव्हता. आणि
म्हणजे ती सिच्युएशनच नव्हती. ह्या सिच्युएशनमधून बाहेर कसं पडायचं हे आम्हाला सगळ्यांना पडलं होतं. तर माझ्या बाबतीत हा पहिला धक्का, मानसिक धक्का, इमोशनल भावनिक धक्का म्हणून हा मला बसला, तो माझ्याच लोकांकडनं. थँक्यू सो मच.